मीच बोलतोय ना. कोण बोलतोय आपण? मी अंकुश केंद्रे बोलतो, अंबाजोगाई साहेब. हा बोला. मी पुण्यात काम केलतो साहेब, आणि माझ्या पगारातून 700 घेतले आणि 1 महिन्याचे नाही पैसे दिले. किती 700 कापून घेतले का? पहिल्या पगारातून 700 कापले, हा आणि जे दुसरा महिना नाईट डे 15 दिवस केलं 1 ते 15 तारखेपर्यंत. आणि जवाई वारला माझा, बर त्याच्यामुळे मी अंबाजोगाईला आलो. जवळ मग ते काय म्हणते माहितीये का, की तुम्ही जाताना हे केलं नाही, राजीनामा देऊन गेला नाहीत. बर म्हणलं आता जवाई वाढल्यावर राजीनामा कसा देऊ मी? हा हा माझं वय 50 वर्षाचं, 49. अच्छा तर त्यांचा नंबर सांगू का तुम्हाला मी? बर 50 मी वर्ष तुमचं तुमची वय आहे आणि काय काम केलं कुठे? वॉचमन म्हणून काम केलं हिंजवडीला, पुण्यात. बर वॉचमॅनचं काम केलंय का? हो, रात्रंदिवस डे नाईट केलं. सकाळी 7 ते संध्याकाळी 7ला फक्त जेवायला सुट्टी द्यायची, पण झोपाय थोडा टाइम देत होते. हा हा सांभाळून घेत होते. फक्त म्हणजे राजीनामा का देऊन गेला नाहीत, म्हणून पैसे द्या ना, फोन ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलाय. घनचक्कर म्हणून आहे, नांदेडचा ऑडिटर. अच्छा अच्छा. तुमचं नाव? अंकुश राम केंद्रे. अंकुश राम केंद्रे का? हा 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 अंकुश राम केंद्रे. केंद्रे. हो साहेब, तुमचं मी युट्यूबला बघतोय म्हणून तुम्हाला फोन केला बघा. बर बर. आणि त्या समोरच्या व्यक्तीचं? घनचक्कर. त्याचं नावच घनचेकर का? आडनाव घनचक्कर आहे त्याचं नाव. माहित नाही मला, पण आडनाव घनचक्कर असल्यामुळं. हे कोण मालक आहेत का? नाही, ते आमचा साहेब. अच्छा सिक्युरिटीचं का? हॅलो. हा 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 सिक्युरिटीचा कुठल्या सिक्युरिटी मध्ये होते तुम्ही? मी बघा, नाव नाही ध्यानात राहिलं तर त्याचा फोटो पाठवेल वाटलं तर मी तुम्हाला. चालेल चालेल. नाही मला त्यांचा चालेल. घनचेकर बोलतात का? बोलेल त्याने, मी काही विषय नाही. मग मी नंबर देऊ का घनचक्करचा? हा सांगा ना नंबर. किती पेमेंट अडकलंय? 11,700. 11,700 का? जाते मला 3 मुली आहेत हो, गरीब माणूस आहे साहेब. अच्छा तिथे जाऊन अच्छा. काम केलंय. एका चालेल मुलीचं चालेल. ऑपरेशन झालंय. हा हा पैसे लागायला लागलेत, अडचणीत आहे अंबाजोगाईला. दवाखान्याच्या पूर्णच बोलावलं बघा मी तुम्हाला. वाटलं तर दवाखान्याचा फोटो सुद्धा पाठवतो. चालेल चालेल. काही दुसरं काय बोलत नाही ना तो? काय बोलतो काय नाही नाही, राजीनामा वाईट वगैरे नाही, काय? वाईट काही बोलत नाही. ते म्हणतात फक्त तुम्ही राजीनामा. पण जावई मेल्यावर मला पळायचं पडलं ना राव. एक मुलगी आहे माझ्या, त्या मुलीला तिचा नवरा वारला ऍक्सिडेंट मध्ये. मला पळायचं पडलं इकडं. आलो रातोरात. आपण काही तिथं चोरी लबाडी काही केलेलं नाही तसलं. बरं बरं चालेल चालेल. बोला बोला नंबर बोला. 74 47 74 47 20 20 90 90 79 79. शेवटला. बरं चालेल, बोलतोय. हो हो हो. आपण ज्या व्यक्तीला कॉल केला आहे त्या दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे. कृपया लाईनवर राहा किंवा थोड्या वेळानं डायल. हॅलो. हॅलो. हा हा घनचेकर साहेब बोलतात का? बोला की सर. नमस्कार सर. नमस्कार. विशाल गुजर बोलतो, टायगर ग्रुप महाराष्ट्र. हा बोला की. ते अंकुश राम केंद्रे लावलं का? हो हा हा. काहीतरी पेमेंट तुमच्याकडे राहिलं ना त्याचं? हो आहे. त्यांनी न सांगता गेले आणि रिझाईन प्लेट पण कम्प्लीट नाही केला. अच्छा. त्याच्याविषयी तुम्हाला ऑफिसात बोलावं लागेल. बरं मी काय बोलतोय सर, आता त्यांचं जावई अचानक एक्सपायर झालं, त्यामुळे त्यांना काही रात्री वेळ भेटला नाही, त्यामुळे ते निघून गेले, म्हणून काही पेमेंट अडकवलं तुम्ही? मी नाही अडकवलं. मी एक सुपरवायझर आहे. बर. मेन कंपनीचे 2 फील्ड ऑफिसर आणि मॅनेजर आहे, त्यांच्याशी बोला तुम्ही. मी तुम्हाला नंबर पाठवून देतो त्यांचा. अच्छा. म्हणजे ते तुमच्या वरती आहेत, त्यांनी पेमेंट नाही केलं का? हा हा. पेमेंट इकडे आलं नाही, तिकडून येत नाही. जे माणसं नाहीत ना हा हा. त्यांचं पेमेंट वरून सोडतच नाहीत. पण मला काय म्हणायचं आहे, त्यांनी महिनाभर काम केलंय बरोबर? हं. महिनाभर काम केलंय, त्यांची हजेरी वगैरे जात असेल ना तिकडे, मग पेमेंट तर यायला पाहिजे ना? सगळं 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 जाते तिकडं. त्यांनी पेमेंट सोडतात. बरोबर आहे. त्यांनी विचारतात की पेमेंट करताना हे आहेत का, ते आहेत का, कोण कोण नाही आहेत, काय प्रॉब्लेम आहे. कारण सुट्टीचा अर्ज जातो, राजीनाम्याचा अर्ज जातो इकडनं. यांचा काय राजीनामाचा गेला नाही आणि सुट्टीचा पण गेला नाही. अच्छा डायरेक्ट हे न सांगता निघून गेलेत ते. अच्छा अच्छा. आणि त्यावेळेस आम्ही फोन ऐका ना, आम्ही फोन लावत होतो, फोन पण लागत नव्हता. अच्छा. आणि आम्ही तशी वर माहिती कळत होतो की सर ह्या माणसं नाहीये, फोन उचलत नाहीये, माणसं कमी आहेत, त्या रिपोर्ट आम्हाला करावा लागतो वरच्यावर. बर बर.
हा तर ते प्रॉब्लेम असा आहे की त्यांना येऊन इथं पेमेंट घेऊन जा म्हणा बोलून काय काय नाही ते. आता आपल्याकडे तर काय पेमेंट आलेलं नाही त्यांचं आणि आम्हाला विचारते ते रिपोर्ट आम्हाला रोजचे रोज करावं लागतात. बरं मग आता विषय यामध्ये कसा एक महत्वाचा मेन मुद्दा म्हणजे आता त्यांनी जर रिझाईन वगैरे दिलं पूर्ण हा तर ते हा. प्रोसेस तुमच्या वरच्या साहेबांकडे जाईल, मग ते पेमेंट अडकलेलं भेटून जाईल ना त्यांना. हा 100% भेटून जाईल. एक रुपया बुडणार नाही एकही. हा हा मग तुम्ही असताय का तिथे? हो मी आहे. हा बरं मग त्यांना पाठवून देतोय, त्यांना काय विषय आहे तो हा त्यांचा क्लिअर करा. हा ते तुमचं चालते काही चालते रिझाईन द्या बघ. वगैरे असेल ते सर्व करतील ते तिथे, म्हणजे कसं त्यांना पण आता गरज आहे त्यांच्या ऐका ना मुली. हा हा ऐका बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. पण ह्या माणसाच्या हातात पेमेंट पडलं की न सांगता तो संध्याकाळी निघून गेला. जाताना एक बूट पण घेऊन गेला. अच्छा हा अच्छा अच्छा तर नाही आता त्यांनी मला त्यांची पण समस्या सांगितली की जावई अचानक एक्सपायर झाले, त्यामुळे मला काही टाइमच भेटला नाही कुठल्या म्हणजे प्रोसेसिंग हे करण्यासाठी ऐका कंपनीचे रूल वगैरे, त्यामुळे माझं ऐका ना काही. सर हा एक मिनिट ऐका. एक मिनिट माझा ऐका. बुवा रूल्स नसतील काही नसतील तर एक कल्पना तर द्यायची की बुवा मी चाललोय आणि 2-4 दिवसांनी येईल, 8 दिवसांनी येईल, महिन्यात येईल किंवा येणं होणार नाही. त्या गोष्टी अगोदर आम्हाला पण वरी रिपोर्टिंग करावं लागते ना सर. बरं 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 चालेल चालेल ऐकून बरं घ्या. प्रत्येक माणूस हा हा चुकीचा कटपुतला आहे, चुकत असतो माणूस, पण बरोबर त्यावर काय मार्ग अच्छा. काढणं आपल्याच हातात आहे ना. हा मार्ग त्यांना काय करा की रिझाईन तरी कम्प्लीट कर म्हणा, नाहीतर मग त्यांना वरच्या साहेबाशी बोलून घ्या म्हणा आणि ते दिलं की घेऊन टाका. आमचा काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. चालेल सुपरवायझर आहे चालेल मी, काय साईडला हरकत नाही. सुपरवायझर. आता तुम्ही बोलताय की वरती काय प्रोसेसच नाही गेली तर ते म्हणजे कसं हा रिझाईन केलं तर वरती जाईल, तर मग त्यांच्या अडकले पेमेंट तरी भेटेल ना त्यांना. हा भेटून जाईल भेटून जाईल. एक रुपया बुडणार नाही. चालेल चालेल मी त्यांना सांगतोय, पाठवून देतोय, हा काय विषय ते करतील तिथे आणि तुम्ही त्यांना हा मदत करा. चालेल चालेल. ओके ओके सर. त्याने आमचे त्या कंपनीने 20 दिवस जरी सांगितले तर माझ्या मार्फत माझ्या गावाकडचा माणूस म्हणजे 15 दिवसात पण रिलीव्ह करतो मी त्यांना. अच्छा अच्छा चालेल चालेल ओके चालेल चालेल हां. ओके थँक्यू. हॅलो. हा बोला की भाऊ. हां ते सुपरवायझर आहेत ना तुमचे, हा 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 हां त्यांच्यासोबत बोललो. काय विषय आहे दादा माहिती आहे का, हा तुम्ही घाई गडबडीत गेले बरोबर. हा तुम्ही रिझाईन वगैरे काय दिले नाही, त्यामुळे तुमचे जे आहेत ना पेमेंट, तो वरून पेमेंट पाठवला जात नाही की माणसं कमी आहेत आणि पेमेंट पाठवलं तर कुणाकडे जाईल, डबल दुसरा एखादा व्यक्ती घेऊन खाणार, असा विषय आहे. तर मी काय बोलतोय, हा तुम्ही जावा तिथे, त्या सुपरवायझर साहेबांसोबत मी बोललोय. हा हा तुम्ही जावा तिथे आणि तुमचं रिझाईन केलं ना तुम्ही, हा आता तुम्ही कामावरती तर नाही आहेत बरोबर. नाही ना. हा मग तुमचं रिझाईन आहेत ना ते करून टाका, म्हणजे तुमचं पेमेंट पण अडकले ना ते भेटून जाईल तुम्हाला. बर तुम्ही जावा तिथे, तिथे काय अडचण आली तुम्हाला बिंदास फोन करा. हा मग ते काय बोलतील वाकडं बिकडं. नाही 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 वाकडे नाही बोलणार. वाकडे बोललं ना तर लगेच कॉल करा तिथे. बर ओके भाऊ. काय नाही तुम्ही रिझाईन करून टाका, अडकलेलं पेमेंट घेऊन टाका. हा हो भाऊ मी तुळजापूरला येणार आहे ते तिथे. चालेल हो चालेल चालेल तुम्ही जाऊन तिथे ते रिझाईन वगैरे करून टाका ना, पेमेंट घ्या. हा बर बर चालेल. हो ओके भाऊ.